मुंबई उपनगरातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात। गृहनिर्माण सोसायट्यांना पुनर्विकास करताना आता परवानगीची गरज नाही। मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निर्णय। अनेकदा परवानग्या रखडल्याने विकासाला होत होता उशीर। मुंबईच्या अंधेरी विलेपार्लेपासून कलिना सिग्नलपर्यंत वाहतूक कोंडी। पुलाचे काही भाग घेऊन जाणाऱ्या ट्रकमुळे वाहतुकीचा खोळंबा। मुंबई बांद्राकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरू। मुंबईमध्ये पुढील 2 दिवस अवकाळी पावसाची शक्यता। ऑक्टोबर महिना अखेरपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता। नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्यातील हवामान कोरडं राहण्याचा अंदाज। पावसामुळे नवी मुंबईमध्ये हवेची गुणवत्ता सुधारली। पुढील काही दिवस ढगाळ वातावरण आणि हलक्या पावसाची शक्यता। नागरिकांना वाढत्या प्रदूषणातून काही काळ दिलासा। मुंबईच्या धारावीमधील प्रलंबित सर्वेक्षण पूर्ण करणार। 1 ते 15 नोव्हेंबरच्या दरम्यान रहिवाशांना पुन्हा संधी। रहिवाशांना दस्तावेज संकलन केंद्रांवर आवश्यक दस्तावेज जमा करण्याचं आवाहन। मुंबईमध्ये आता प्रवाशांसाठी आणि टॅक्सी चालकांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध होणार। भारत टॅक्सी नवीन सहकारी टॅक्सी सेवा सुरू होणार। देशातील पहिलीच सहकारी पद्धतीवरील टॅक्सी सेवा म्हणून नोंद होणार। भायखळ्यामधल्या वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानामध्ये अॅनाकोंडा येणार। उद्यान प्रशासनाकडून सर्पालय बनवण्याची प्रक्रिया सुरू। सर्पालयामध्ये देशी विदेशी 16 प्रकारचे साप पर्यटकांना पाहता येणार। मुंबईतून छठ पूजेसाठी उद्या मध्य रेल्वेच्या 23 विशेष गाड्या। सीएसएमटी आणि लोकल टिळक टर्मिनस येथून गाड्या सुटणार। नागपूर, दानापूर, गोरखपूर, मुझफ्फरपूर, वाराणसीसाठी विशेष गाड्या। प्रवासी सुरक्षा वाढवण्यासाठी एसटीचं अभियान। दुर्घटना टाळण्यासाठी आणि आपत्कालीन प्रसंगी योग्य प्रतिसाद देण्यासाठी एसटी महामंडळाचं अभियान।